काजल काय करते? खूप भूक लागली ग. मी बनवते टोमॅटोची चटणी. अरे वा. तर नमस्कार मित्रांनो, मी आज बनवणार आहे आपल्या गावठी टमाट्याची चटणी, एकदम झणझणीत. तर हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य घेतले. आपले सर्वात पहिले टोमॅटो चिरून घेतले, बारीक धुवून घेतले होते. त्याच्यानंतर आपलं कांदा घेतलाय, 2 कांदे घेतले, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, तेल आणि नंतर तुम्हाला मी मसाले सांगणारच आहे की काय काय लागतात म्हणून. तर हे बघा, सर्वात पहिले मी यामध्ये थोडं तेल टाकून घेतलंय. आता तेल चांगलं तापून द्यायचंय. आता आपलं तेल तापल्यानंतर आता तुम्हाला माहितीच आहे, माझा मसाल्याचा डब्बा असला म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतातच. तर हे बघा, आता मी सर्वात पहिले टाकणार आहे त्यामध्ये जिरे. हे बघा, 1 चमचा जिरा. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकणार आहे, कारण की मोहरी जास्त मला आवडत नाही, त्यासाठी मी माझ्या पद्धतीने थोडीच टाकली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पण टाकू शकता. हे बघा, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या होत्या, तर लसूण टाकलाय. आता थोडा गॅस कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जिरा आणि लसूण जळत नाही. हे बघा, आता आपला लसूण असा ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर आता त्यात आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. हे बघा, कढीपत्ता चांगला असा फोडणी बसली कढीपत्त्याची की लगेचच आपल्याला मिरची टाकून घ्यायची. जास्त टाइम नाही लागत. ह्या टोमॅटोची चटणीला कमीत कमी 5च मिनिटात होणारी चटणी आहे. हे बघा, आता यामध्ये आपण जो कांदा कापलेला होता तो कांदा टाकून घेणार आहोत. तुम्ही असं थोडं बारीक पण कापू शकता कांदा, कारण की आमच्याकडे ना कांदा कापताना लक्ष नव्हतं आमच्या कांद्यावर, त्याच्यामुळे असा इतका मोठा कापलाय आणि डोळ्यातून पाणी खूप निघत होतं, त्याच्यामुळे आम्ही असा कापलेला आहे. तुम्ही बारीक पण कापू शकता. कांदा चांगल्या पद्धतीने नरम होत आलाय. त्याला अजून नरम होण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ, कारण की मीठ टाकल्यानंतर तेल पण जळत नसतं आणि कांदा पण लवकर फ्राय होतो. तर हे बघा, मी 1 चमचा मीठ टाकलं यामध्ये. मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे तेल जळणार नाही. मिठाने तेलाची बचत खूप होत असते. तेल म्हणजे असं पूर्ण प्रकारे असं पूर्ण जळून जात नाही. हे बघा कसं साईडला निघतंय ते. मिठाचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा असतो आणि चवीला जर मीठ नसलं तर कोणतीच भाजी चवदार होत नाही. तर हे बघा, आता आपण ते सर्व टाकलंय आणि ते चांगल्या पद्धतीने परतलं पण आहे. तर आता लगेचच आपण 1 चमचा लाल तिखट टाकतोय. आता तुम्हाला जसं ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल तुम्ही त्या प्रमाणात टाकू शकता. आमच्याकडे तिखट जास्त लागतं, त्याच्यामुळे आम्ही थोडी जास्त टाकतो. आणि लगेचच हळद पण टाकणार आहे. एकदम कमी प्रमाणात, म्हणजे अर्धी चमच्याला पण कमी, 1 चमचा अशी हळद टाकली आहे. आता हे बघा, याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेते. आणि मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशी होत असते टोमॅटोची चटणी. आता याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी टाकून घ्यायचंय. कोणी कोणी वाफेत पण शिजवतं नुसतं, पण ते मला जास्त वाफेतलंच नाही आवडत. थोडंसं पाणी टाकल्यानंतर चव पण येते आणि छान पण लागते. हे बघा, चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलंय मी.
आता याच्यावर झाकण ठेवून याला वाफेमध्ये शिजून द्यायचे. हे बघा आता झाकण ठेवलंय, तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. तर हे बघा मित्रांनो, आता ही चांगली चटणी एकदम चांगली पद्धतीने पाणी सुटलंय तिला, तोपर्यंत आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. वाफे ती शिजलेली आहे, त्याच्यामुळं आता तिला शिजवण्याची वाफेमध्ये काही गरज नाहीये. तर आता याला आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया कोथिंबीरला. माझ्याकडे थोडी कोथिंबीर होती म्हणून मी थोडीच टाकली. आता हिचं पाणी आटोपर्यंत हिला चांगलं शिजून द्यायचं. मित्रांनो, आपल्या चटणीला चांगल्या पद्धतीने तेल सुटलेलं आहे आणि आता मस्त एकदम रेडी झालेली आहे. आता तुम्ही गॅस बंद करू शकता आणि वाढून घेऊ शकता चटणी. मस्त आता चटणी आणि पोळ्या खायच्या आहेत मला. तर हे बघा, तुम्ही पण नक्कीच बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चटणी कशी झाली ही तुम्ही बनवून बघा आणि नंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नवीन असं परत तुम्हाला नवीन नवीन पदार्थ घेऊन येतेच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.